तर ते चौकशी करण्यासाठी आलेले, तेव्हा तुम्ही एक 5 मिनिटं शांत बसा एकदम. पहिले काय आहे हे हो, हो. ते सांगा. बरं. रेडी? नाही तुम्ही विचारा ना, सांगायचं काय नेमकं काय नाही, बोलायचं. नाही. काय आता दत्त देवस्थान आहे. दत्तधाम सरकारची पार्श्वभूमी काय काय? आहे पार्श्वभूमी, बाबा? म्हणजे हां. देवस्थान ट्रस्ट असेल. बोला. गुरुदेव दत्त. आपलं हे दत्तधाम सरकार जे आहे, मी वयाच्या 12व्या वर्षापासून इथे साधना केलेली आहे. जिथे आता सध्या दत्तप्रभूंचं मंदिर आहे तिथं तळघर आहे. त्या तळघरामध्ये वयाच्या 12व्या वर्षी मी साधनेला बसलो होतो. वयाच्या 13व्या वर्षी माझं 14 तासाचं पद्मासन होतं. आत्ता माझं वय आहे 53 ते 54 वर्ष. जन्म झाल्यापासून आजपर्यंत मी ज्या काही साधना केलेल्या आहे त्या इथे केलेल्या आहे. इथे म्हणजे ज्या बापाने मला जन्म दिला, ज्या वडिलांनी जन्म दिला आहे त्या वडिलांच्याच भूमीमध्ये मी साधना इथं जाग्यावर केलेली. वडिलांनी जे कमवून ठेवलं माझ्यासाठी तिथंच साधना केलेली आहे. तसेच ही सेवा आपली जवळजवळ 38 वर्षापासून चालू आहे. मी काही नवीन नाही आहे. इथं काय घेतलं जातं, दत्तधाम सरकारमध्ये चालतंय का हे महत्त्वाचं आहे, हे तुम्हाला विचारायचं आहे. तर दत्तधाम सरकारमध्ये हे चालतं, पुरातन काळामधील वैदिक प्रक्रिया सनातन धर्माचं जोपासन केलं जातं. इथं प्रार्थना घेतल्या जाती, ध्यान साधना घेतल्या जाती. शरीरामध्ये आपल्या 7 चक्र असतात, 7 चक्रांची शुद्धी केल्या जाती, शरीर शुद्धी केल्या जाती, यज्ञ केले जातात, हवन केले जातात. याच्या व्यतिरिक्त दत्तधाममध्ये काहीही चालत नाही.